सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून देण्यात आलंय। घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झालेत। घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे। तुर्तास पुढील तपास पोलीस करतायत। तर नाशिकमधील ही अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी घटना समोर येते। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। तर अभिजित, काय सांगाल? नाशिकमध्ये एका पतीनं पत्नी आणि सासूला पेटवलंय, घरही पेटवून दिलेलं आहे, काय अधिकची माहिती? तर सिन्नर तालुक्यातल्या सोनांबे गावातल्या सोनारी वाडी या परिसरातली ही घटना आहे। मध्यरात्री 1:30 वाजेच्या दरम्यान हा नवऱ्याने पत्नीच्या घरी जात त्या ठिकाणी पत्नी सासरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाले आणि वादानंतर पतीने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकला। त्यासोबतच पत्नी आणि सासूवर देखील ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिलं। हे तिघेही जण सध्या गंभीररित्या भाजलेले आहे। पत्नी आणि सासूला नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। तर पतीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। तिघांची ही परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे। पोलीस आता या घटनेचा सगळा तपास करताय। जी माहिती प्राथमिक माहिती सध्या मिळतीये त्यानुसार मध्यरात्री 1:30 वाजता हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि आता सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच या घटनेमुळे नाशिक मध्ये खरं तर खळबळ उडालेली आहे, कारण अशा पद्धतीने नवऱ्यानेच पत्नी आणि सासूला पेटवून दिल्यामुळे हा सगळा घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।